माती काढताय ना? बुलडोजर. ओ रिएक्शन बघा. ओ बुलडोजर कसा करतो मोर? ए मोर. हा गणपती बाप्पा मंगल मूर्ती देर मम्मा की मोर असा करतो. तर गणपती बाप्पाचा मोर आहे तिथे, तो असा करतो असं सांगते. हाय करवणे. हाय मोर आहे ना? हा दिसला ते बोर मोर कुठे आहे? बाहेर कुठे मोर आहे? हा वाव मोर आहे गणपती बाप्पाचा. तर नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. संडे आज. कशा सर्व मजेत आहेत ना मंडळी? मजेतच राहायला पाहिजे. बुलडोजर माती काढतोय तर आम्ही सांगते माती माती माती. मयुरीने आज ओली कर्दी आणले. तर ओली कर्दी ऍक्च्युली साफ करायला थोडासा उशीर जातो आणि साफ झाली ना की खायला खूप मजा येते. फिश खाते ना तू? फिश हा फिश कुठे? आतमध्ये मम्माकडे. चला पहिले आहे ना फिश साफ करून घेऊया आणि मग मस्त तवा फ्राय वगैरे बनवू काहीतरी. फिश हा फिश आपला पूर्ण पुरेल, 2-3 दिवस पुरेल. शार्क आहे हा. अरे वा मोठा फिश आहे रे अवनी. हा 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 शार्क आहे ना? शार्क हा 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 हा. डिश क्या हूँ आई लव फिश. मारतो पण मारतो. भारी आहे रे. मयुरीने ऑलरेडी साफ करायला घेतलेला आहे. तर कर्दी ऍक्च्युली बघा ही एवढीशी निघाले. कचरा बघा किती आहे. आणि इकडे ही पाण्यात ठेवले मयुरीने. साफ कशी कोळंबी सारखीच करायची ना? हा बघा कर्दी साफ करताना शेपटी काढायची, डोकं काढायचं आणि मधला पण जे भाग असतो ना तो पण मग इझिली निघतो. आणि मग फायनल रिझल्ट इकडे. काय बनवणार आहे सर? सुकं बनवूया. तवा फ्राय वगैरे मसाला, तवा मसाला. ओके बघूया काहीतरी करूया. आणि अवनीची काय धमाल सुरू आहे. माशी मारते ती. माशीला पळवते. अवनीची बडबड काय थांबत नाही जरा पण. हा मोर आलाय. मोर मोर नाचतोय. मोर मला काय माहिती कुठे तो. कुठे मोर? बघ कुठे गेला. गॅलरीत गेला वाटतं. आहे ना? पाऊस कुठे? आणि पाऊस कसा येतो? पाऊस अरे वा कुठे गेला पाऊस? ऊन आहे ना? मग पाऊस कुठे आहे? ओ काय वाजलं काय? बुलडोजर वाजतोय. ओ पहिला घाबरायची बम ना? बम मातीला काहीतरी करतोय ना? काढतायत माती काढतायत. तू जाते मदत करायला? नो नो नाही जायचं आपण. चालेल. शी आहे ना? हा जायचं आपण. जाऊया का आपण? बसायला भेटेल त्याच्यात. जाऊया जाऊया का? ना डोळे कुठे आहेत? डोळे. नाक नोज. तोंड कुठे आहे? अवनी अ आई बोल. अ आ ई ई ओ ओ ए ऐ ओ आ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10
1 3 5 कसं 4 5 6 7 8 मध्ये आहे 8 9 10 हा कुठं पण जातात काय पळून. A for B for C for D for what? डी फॉर सांग. D for नाही डी फॉर डॉग. हाय कोण आहे तो? कोण आहे? ससा आहे. कांगारू आहे ते का हे. हा ससा. हाय बोलतो. करंदी साफ करून झाले तर थोडंसं मीठ टाकून आहे ना पाण्यामध्ये अशी जराशी ही घ्यायची, मीठ लावून घ्यायचं आणि नंतर मग अशी काढून घ्यायची ना. 2-3 वेळा धुवून हा घ्यायची. केस आणि थोडीफार माती पण असते ती निघून जाते. मम्मीचा बॅकग्राऊंड आवाज ऐकत राहायचा. पप्पा मम्मी. हा कुठे जायचं म्हणे? बसून काय करायचं? मोबाईल मम्मीचा कशाला आणलायस? नो ना मग ठेव. मांडी घालून बसते माहिती आहे. फोन कशाला आणलाय? हा बसतो. बसलो. आता फोटो काढायचा. हा दे काढतो. हा कसा करतो? मोर. मंकी कसा करतो? ए पाऊस कसा येतो? आणि पाऊस आणि काय? आणि हा वा बाहेर ऊन आहे ना? ऊन आहे ना? पाऊस कधी येणार? पावसा ये हा ये आणि बसा. ये पावसा ये. हा बसा. मांडी घालून बसा. हा ये बसा आमच्या सोबत येऊन लवकर ना. उन्हा जा. दुपारचा 1:30 वाजलाय मंडळी आणि रविवार म्हटलं ना की जेवण थोडंसं उशिराच असतं. तर आता अवनीला जेवण वगैरे देऊन झालंय आणि अवनी आता झोपली सुद्धा. तिची गडबड सुरू होती. पण जरा फ्रेश वगैरे झालो आणि आता जेवण बनवून घेऊया फायनल. डाळ भात झालेली आहे. तांदळाची भाकरी पण आहे. गावावर नाही येऊ शकतो आपण. तांदळाचं पीठ आणतो तर तांदळाची भाकरी पण असणार आहे आणि ओली करंदी पण आहे आज. तर चला करंदी मसाला बनवून घेऊ आणि मग जेवू. रविवार दिवस घरी असलं ना की असा जातो. सकाळी उशीर, त्याच्यानंतर जेवायला पण थोडाफार उशीरच होतो. 2:30-3 वाजतात आणि त्याच्यानंतर मग झोपलं की दिवस संपला. करंदी धुतल्यानंतर बघा कशी मस्त पांढरे झाले. कांदा टोमॅटो खास मी कापलाय. कसं कापलाय सांगा? एकदम बारीक कापून घेतलेला आहे. तर इकडे तेल टाकून घेते. तेल तापलंय. कांदा घालते. अच्छा कांदा चांगला लालसर करून घ्यायचा. स्लो गॅसवर शक्यतो करायचं. मीठ टाकते थोडंसं. कांदा मस्त मऊ झालाय. कढीपत्ता घालून घेते. कढीपत्ता परतून घेते. मग टॅमॅटो घालूया. कढीपत्ता परतला. आता टॅमॅटो घालते. टोमॅटो पण चांगला एकदम मऊ करून घ्यायचा. 2 मिनिटं झाकण ठेवते. टॅमॅटो मऊ होईपर्यंत. झाकण काढून बघते. कांदा मऊ झालाय. आता आपण मसाले घालूया. कांदा टोमॅटो दोन्ही आता मऊ झाले. हो मसाले घालूया. हळद घालते. लाल मिरची पावडर टाकते आणि घरची बंधू मसाला आपला.
गडशी बंधू स्पेशल मसाला आहे ना, त्यासोबत मिरची पावडर पण आता आपण देतो. डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे, कोणाला हवा असेल तर कॉल करू शकता. मीठ घालते थोडं, मगाशी घातलेलं थोडं, आता थोडंसं घालते. परतून घेऊया आणि मग करंदी घालूया आपली ओली. जरा 2 मिनिटं झाकण मारून ठेवते. मसाले घातलेत ना. अच्छा, जरा तेल सुटू दे. मस्त तेल सुटते. आता आपण करंदी घालूया. कोकम घालते. ॲक्च्युली करंदी कशी थोडी ओली असते ना, तर त्याला पाणी सुटेल, त्यामुळे आज पाणी नाही टाकणार आपण. झाकण भरून ठेवू, पाणी त्याला आपोआप सुटेलच. हो, आणि झाले की मग वरून कोथिंबीर घालूया. हो, एक साधारण 5 मिनिटं ठेवूया झाकण मारून. झाकण मारून ठेवूया 5 मिनिटं. 5 मिनिटं झालेत, आपण बघूया. हे बघा, मस्त पाणी सुटलंय. हो, नाही करंदी काय लगेच शिजते. अजून साधारण एक 2-4 मिनिटं आपण ठेवली ना, 10 मिनिटात मस्त करंदी मसाला तयार होईल. हो, छान झालंय. वास पण मस्त येतो. हो, बिना पाण्याची जेव्हा आपण मच्छी बनवतो ना, तेव्हा टेस्ट थोडीशी शिजते. हो, वाफेवर शिजवलेल्या गोष्टी चांगल्या लागतात. अजून 5 मिनिटं ठेवूया आणि त्याच्यानंतर मग कोथिंबीर टाकून गॅस बंद करून खायला तयार. मिनिटं झाले. करंदी मसाला खायला मस्त तयार झालेला आहे. मस्त झाले. कोथिंबीर घालूया आणि गॅस बंद करूया. हो, चला 2:30 वाजलेत. जेवायला उशीरच झालाय. हो, संडे म्हटलं की लेट होतं. हो, आणि अवनीची पण कशी गडबड असते ना बरीच. आता अवनी जेवण मस्त झोपले पण तिचं सगळं वेळेत झालं पाहिजे. आमचं काही ठीक आहे, चालतं. हो, आमच्याकडे तर मच्छीचा बेत आहे. तुमच्याकडे आज काय आहे? रविवार म्हटलं तर प्रत्येकाकडे काही ना काहीतरी स्पेशल असतंच. तर आज आमच्याकडे करंदी स्पेशल मसाला आहे. तुमच्याकडे काय नक्की कमेंट करून सांगा. आणि जेवायला आता जेवणाची तयारी करूया. जेवूया मस्त, कारण सकाळपासून थोडीशी धावपळ, दुपारी जरा बाहेर पण गेलेलो, त्याच्यानंतर आता जेवणाचं वगैरे गडबड. तर जेवून घेऊया. भूक पण मस्त लागले. चिकन आणि मच्छी वगैरे म्हटलं की कसं भूक जास्त लागतेच म्हणा, आणि 2 घास जरा जास्त पण जातात. चला जेवून घेऊया. या मंडळी, जेवायला या. ओल्या करंदीचा करंदी मसाला, तांदळाची भाकरी आणि इकडे भात आहे. डाळ आपण नंतर घेऊ. वगैरे कसं आलं आहे? मस्त झालं. मस्त आलं आहे ना. नॉनव्हेज लवरसाठी कसं आहे, घरी जरा मच्छी चिकन वगैरे असलं की जरा बरं वाटतं. आणि आमचं तर काय पानं चालत नाही, म्हणजे माझं तरी शक्यतो. तर या मंडळी, सॉलिड झालेलं आहे जेवण. जेवणावर ताव मारूया, नंतर भेटतो तुम्हाला परत. चला मंडळी, जेवण वगैरे झालेलं आहे आणि दुपारचे लगभग आता 3 वाजायला आले. तर लेट का होईना पण जेवण झालं आहे. तर चला मंडळी, आज रविवारचा दिवस, निवांत दिवस असतो. आता काय थोडीफार एडिटिंगला बसतो, नाही तर थोडा झोपेन आणि संध्याकाळी परत एडिटिंग, असं सगळं शेड्यूल असतं. तर आज व्हॉलीबॉल पण संध्याकाळी 7 ते 9 असं शेड्यूल असतं सोसायटीमध्ये. 7 ते 9 व्हॉलीबॉल पण होईल. आणि पावसाळा येईल ते व्हॉलीबॉल खेळायची मजा अजून असते. बघूया पाऊस कधी येतो. पावसाचं काही नावच घेत नाही यावेळेस. जून महिना आला, जूनच्या स्टार्टिंगला की पाऊस पडला पाहिजे. तर गावाला पण पाऊस आता थांबला आहे. म्हणजे मेच्या 16 ते 22मध्ये पाऊस बऱ्यापैकी पडला आणि त्याच्यानंतर आता थांबलेला आहे पाऊस. तर सगळ्यांची अशी आहे आता खंड वाढली की पाऊस कधी येईल करून. बघूया. तर चला मंडळी, आतापर्यंत तरी इथे थांबूया. अवनी झोपले, मगाशी खूप खेळली, आज खेळली, बडबड चालू असते तिचे, पण आता तरी झोपले. तर चला मंडळी, आतापर्यंत तरी इथे थांबूया. भेटूया परत आपण एक अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.